पूर्वी साधारणपणे पदविका अभ्यासक्रमात किंवा पदवी अभ्यासक्रमामध्ये जर पहिल्या वर्षी विद्यार्थ्याने एटीकेटी मिळवली किंवा प्रमोट झाला, एखादा विषय राहिला, त्यानंतर त्याने जर आपल्या स्वतःमध्ये सुधारणा केली आणि नंतर जर अंतिम परीक्षेमध्ये तो फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन त्यानं घेतलं तर त्याचा विचार केला जायचा. फक्त अंतिम परीक्षेचेच मार्क्स हे सर्वसाधारणपणे सर्वत्र कन्सिडर केले जायचे. परंतु आता NEP 2020 नुसार जे फ्रेमवर्क जाहीर झालेलं आहे त्याप्रमाणे दरवर्षी काही क्रेडिट पॉईंट्स किंवा क्रेडिट्स हे विद्यार्थ्यांना मिळतील. सर्वसाधारणपणे दरवर्षी 40च्या आजूबाजूला. तर पर सेमिस्टर म्हणजे पर सेमिस्टर 20 वगैरे, आणि ते संचित होत जातील. त्यासाठी शासनानं एक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ABC अशी एक आभासी म्हणजे व्हर्च्युअल बँक क्रिएट केलेली आहे. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक 12 अंकी परमनंट क्रमांक दिला जातो, खाते क्रमांक दिला जातो, आणि त्यामध्ये त्यांचे पॉईंट्स हे क्रेडिट होत जातात. साधारणपणे 18 पासून 22 पर्यंत पर सेमिस्टर्स हे पॉईंट्स ॲड होत जातील. आणि मी मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे जे आता नवीन BBAचं फ्रेमवर्क आलेलं आहे त्यामध्ये कसं की दरवर्षी 40 पॉईंट्स म्हणजे BBA कोर्स जर कंप्लीट केला 3 वर्षाचा तर सर्वसाधारणपणे 120 हे क्रेडिट पॉईंट्स सर्वसाधारणपणे गणले जातील. आणि 4थ्या वर्षी जर BBA विथ रिसर्च, BBA ऑनर्स विथ रिसर्च हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 160 श्रेयांक किंवा क्रेडिट्स हे त्या बँकेमध्ये जमा होतील. अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचं सर्वसाधारणपणे जो काही पहिल्यापासून जो काही परफॉर्मन्स आहे तो या बँकेद्वारे आपल्याला त्या खाते क्रमांकाद्वारे आपल्याला समजू शकतो. तर अशा पद्धतीची श्रेयांक पद्धत जी शासनानं लागू केलेली आहे ती ऑलरेडी उच्च शिक्षणात आता ऑलरेडी चालू आहे. बऱ्याच ठिकाणी इम्प्लिमेंट होत आहे, अंमलबजावणी त्याची होत आहे. आणि याचे काही स्तरही ठरलेले आहेत, जसं की 4.5, 5, 6 म्हणजे 0.5 वाढत जाणारे याचे स्तर आहेत. आणि शालेय स्तरावर मात्र सर्वसाधारणपणे CBSEनं पथदर्शी प्रकल्प म्हणून हे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता विषय एक राहतो की साधारणपणे हे जे काही पॉईंट ऑफ क्रेडिट्स आहेत किंवा क्रेडिट पॉईंट्स किंवा क्रेडिट्स श्रेयांक आहेत ते कसे नोंदवले जातात आणि त्याचे निकष काय ठेवले जातात, संस्था स्तरावर ते कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट केलं जातं याला खूप महत्त्व आहे. तर या पद्धतीविषयी सर्वसाधारणपणे पालकांना आणि विद्यार्थ्यांना किमान बेसिक माहिती असायला हवी. धन्यवाद.